अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील उपरी येथे सुमारे 46 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे। योजना निर्धारित वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार आहे। काम सुरू होण्याच्या अगोदरच विलंब, तांत्रिक विसंगती यासह अनेक तक्रारी आहेत। या योजनेची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई न केल्यास 6 एप्रिल पासून हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला आहे। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे 46 कोटींच्या पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण आहेत। काम सुरू होण्याआधीच महिनोन्महिने विलंब, तांत्रिक विसंगती आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने शहरामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभेने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई न केल्यास 6 एप्रिल पासून सकाळी 11 वाजता हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अजय नरळे यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की हुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत सुमारे 46 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे। या योजनेसाठी वर्क ऑर्डर देऊन सुमारे 5 महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नव्हती। एकूण 18 महिन्यांच्या मुदतीच्या प्रकल्पात सुरुवातीचे महत्त्वाचे महिने प्रशासन आणि ठेकेदारांच्या कागदी प्रक्रियेतच वाया गेले आहेत। दरम्यान योजनेच्या कामाची ठोस प्रगती नसतानाही या प्रकल्पाला पुन्हा एकदा वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आला आहे। तसेच 6 केजी व 4 केजी क्षमतेच्या पाईप वापराबाबत तांत्रिक गोंधळ तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग न करता पाईपलाईनला वॉल कनेक्शन जोडले जात असल्याच्या तक्रारी समोर येऊन भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या द निसर्ग कन्सल्टन्सी व संबंधित सल्लागार समितीच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी तसेच संपूर्ण योजनेच्या थर्ड पार्टी ऑडिट करून गुणवत्ता तपासणीचा अहवाल जाहीर करावा। हुपरीकर शहरवासियांना दर्जेदार व शाश्वत पाणीपुरवठा मिळावा यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनादरम्यान काही कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर असेल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, हुपरी शहर प्रमुख संजय पाटील, निळकंठ माने, राजेंद्र उगडे, सूर्यकांत रावण, भरत मेथे, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परीट, बबलू मुधाळे, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादोसो कामते, युवा शहर आघाडी भरत देसाई, उपविभाग प्रमुख संदीप भंडारे, काका सूर्यवंशी, उपशहर निलेश कदम, सचिन माळी, शुभम सखाराम, पांढरवळे, योगेश पाटील, उमेश लोंढे, अक्षय चौगुले, ओमकार जांभळे, सखाराम मुधाळे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।